आणि यानंतर पुन्हा एकदा वळूया आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे। अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही अशी माहिती समोर येते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे आपण जाऊया। उदय, आपण पाहिलं पंकजा मुंडेंनी काहीही बोलायला नकार दिला आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीतही काहीच तोडगा निघाला नाही अशी चिन्ह आहेत। मग नेमकं आता या वादाचं भाजप शिवसेना करणार काय? आता थोड्याच वेळापूर्वी पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्या मातोश्रीवरून बैठक संपून बाहेर आल्या होत्या। त्या मराठवाड्यातल्या समन्वयक आहेत शिवसेना भाजप युतीतल्या, त्यामुळे त्यांना इथे निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकर यांच्याबरोबरची बैठक संपलेली आहे। मात्र बैठकीनंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी सांगितलं की हा आमची बैठक होती, मात्र या बैठकीमध्ये जालना संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही। अर्थात ते उत्तर देत नाही आहेत, मात्र जी काही सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार या बैठकीत सुद्धा तोडगा निघालेला नाहीये। अर्जुन खोतकर यांची नाराजगी कायम आहे, ते अजूनही नाराज आहे। त्यांची नाराजी कशी दूर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण जर युतीतले दोन उमेदवार एकमेकांच्या समोर उभे टाकले तर युतीमध्ये पुन्हा एकदा बेकी निर्माण होण्याची शक्यता आहे। अर्जुन खोतकर यांचं समाधान झालेलं नाहीये। थोड्याच वेळात अर्जुन खोतकर हे सुद्धा मातोश्रीवरनं बाहेर येणार आहे। त्यांची काय प्रतिक्रिया आपण ती जाणून घेणार आहोत। पण आपल्याला आणखीन सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची औरंगाबादला उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर काय बोलतायत ते आपल्याला पाहावं लागणार आहे। आपण बघतो की मातोश्रीवरनं एक एक नेते जे मंडळी जे आहेत ते बैठक संपून बाहेर येत आहेत आणि औरंगाबादमधल्या हॉटेल रामा या ठिकाणी अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे काही नेते यांची एक बैठक आयोजित केलेली आहे। या हॉटेलमध्ये त्यांचं खऱ्या अर्थाने मनोमिलन जे आहे ते करण्यात येणार आहे। त्यानंतर जेव्हा संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये जी युतीचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने त्या व्यासपीठावरती या दोघांचं मनोमिलन करण्याचं नियोजन जे आहे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांनी नियोजित केलेलं आहे। त्याला किती यश मिळते हे उद्याच आपल्याला पाहायला मिळणार आहे। बरोबर आहे उदय, आपण पाहिलं की मातोश्रीवर बैठक झाली, त्यामध्ये काही तोडगा निघू शकला नाही। मुख्यमंत्री सुद्धा याआधी या दोघांशी बोललेले आहेत, पण या वादावर तोडगा निघत नाहीये। आता खऱ्या अर्थानं औरंगाबादमध्ये तरी मनोमिलन होणार का हे पाहावं लागेल। या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर एक ब्रेक घेऊया आपण, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया।